जल्दी मत करो, नीचे बैठो, नीचे बैठो, यहाँ नीचे बैठो। सीसीटीवी फुटेज है, सीसीटीवी फुटेज में सब दिख रहा है। सब शांति से बैठो, हमको पुलिस को सहयोग करना है। और रात के 24 घंटा भी अगर लेखी नहीं देंगे तो हम 24 घंटा यही बैठेंगे। जगन सोरेन भी तुम्हारे साथ बैठ रहा है यहाँ नीचे। थोड़ा इधर दब जाए, पत्रकार को करने दो। साबिर जी जा उनको साहेब निवेदन दिलेलं आहे। 7 दिवस लागो 10 दिवस लागो आम्ही उपाशी तापाशी इथे न्यायासाठी इन्साफसाठी आलो आहे। दादागिरी गुंडगिरी आम्ही सहन करून घेणार नाही, तुम्ही सहन करून घेऊ नका। आरोपींना अटक करा। या पत्राच्या आधारावरती तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। जाएंगे भाई हे आंदोलन। एक मिनिट आता आपल्याकडे 4 जून रोजी अतिशय दुर्दैवी घटना घडली। 2 गटांमध्ये मारामाऱ्या झाल्या आणि मारामाऱ्यामध्ये शांती रे कोई बीच में बोलेगा नहीं। इंस्पेक्टर साहब बोल रहे हैं, कोई बीच में बोलेगा नहीं। 4 तारखेला आपल्याकडे मर्डरचा गुन्हा दाखल केला। मर्डरचा गुन्हा दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आत आपण आरोपी अटक केलेले आहेत। जे प्रमुख 2 आरोपी होते त्या 2 आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली, कोर्टासमोर प्रोड्यूस केलं, त्यांचा PCR घेतला। आता ते लोक जेलमध्ये आहेत। प्लस त्याच्या 4 ते 5 दिवसाच्या आतमध्ये जो तिसरा आरोपी होता तो तिसरा आरोपी देखील आम्ही अटक केलेला आहे। त्याला अटक करून कोर्टासमोर प्रोड्यूस केलं, त्याचा PCR घेतला आणि आता सध्या तोही आरोपी जेलमध्ये आहे। आता राहिलेले 2 आरोपी हे आरोपी देखील आमचे पोलिस दिवस रात्र एक करून मेहनत घेत आहेत आणि या सर्व याच्यामध्ये यांना पुढील 8 ते 15 दिवसामध्ये यांना अटक करून यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। यांना जेलमध्ये पाठवलं जाईल जिथे यांची जागा आहे त्या ठिकाणी यांना पाठवलं जाईल। योग्य ती कायदेशीर कारवाई होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपल्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या सर्व मागण्या या जायज आहेत। या आम्ही आमच्या तुम्ही जरी इथे रस्ते आले तरी ते आम्ही पूर्ण करणार आहे, कारण ते माझं कर्तव्य आहे। तर कर्तव्य म्हणून ती माझी ड्युटी आहे आणि माझी ड्युटी करणार।